आर-टी ॲडमिशन 2025-26ची प्रोसेस सुरू आहे। यामध्ये पहिल्या लिस्टवाल्यांना 28 तारीख ही लास्ट डेट देण्यात आलेली आहे। तर यामध्ये भरपूर पालकवर्गांच्या कमेंट्स येतात की आमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरिफिकेशन सेंटरनी घेतलेले आहे, परंतु आम्हाला त्यांच्याकडून काहीही मिळालेलं नाही आहे आणि आमची ॲडमिशन कन्फर्म झालेली आहे का? तर हो, तुम्ही आता तुमची ॲडमिशन कन्फर्म झालेली आहे किंवा नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता। तर कसे चेक करू शकता हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि आर-टी बद्दल संपूर्ण अपडेट वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण अपडेट, येणारी सेकंड लिस्ट, वेटिंगवाल्यांना जो चान्स मिळणार आहे त्याबद्दलची अपडेट, संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी देण्यात येणार आहे। तर बघू शकता, सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे। साईडवर आल्यानंतर सर्वात शेवटी या अगोदर सुद्धा आपण या प्रकारे चेक केलं होतं, तर पुन्हा आपण चेक करू शकतो। तर त्यामध्ये जे स्टेटस आहे, जे पेंडिंग स्टेटस आहे, हे तुम्हाला तिथे आता चेंज व्हायला पाहिजे। तर बघू शकता सर्वात खाली ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजे अर्जाची स्थिती असं एक ऑप्शन दिलेलं आहे आणि तिथे तुम्हाला ब्लिंकसुद्धा होत आहे न्यू म्हणून। तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे, तुमच्या फॉर्मवर सुद्धा दिलेला असेल, तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे आणि त्यानंतर गो ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर बघू शकता रेग्युलर सिलेक्शनमध्ये या विद्यार्थ्याचे नंबर लागलेले आहे, अलोकेटेडमध्ये यस होतं आणि ॲडमिशन स्टेटस बघू शकता। सर्वात इम्पॉर्टंट ऑप्शन ॲडमिशन स्टेटस ॲडमिटेड आहे, म्हणजे ऑनलाईनमध्ये या विद्यार्थ्याची ॲडमिशन कन्फर्म झालेली आहे। ॲडमिशन डेट बघू शकता 20/2/2025ला यांची जे ॲडमिशन आहे ही कन्फर्म झालेली आहे। तर तुम्हाला सुद्धा तुमचे ॲडमिशन स्टेटस चेक करायचे असेल, तुम्ही सुद्धा डॉक्युमेंट सबमिट केले असेल तर तुम्ही चेक करा ऑनलाईनमध्ये, ते पण तुमच्या मोबाईलवर। तर इथे ॲडमिटेड लिहून आलेला आहे, म्हणजे या विद्यार्थ्याचा जो ऑनलाईनमध्ये प्रवेश आहे हा कन्फर्म झालेला आहे। आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, तर या विद्यार्थ्याला व्हेरिफिकेशन सेंटरवरून एक लेटर मिळेल, ते लेटर घेऊन आणि काही डॉक्युमेंटचा एक बंच मिळेल, जे 2 बंच तुम्ही सबमिट केले होते त्यामधून एक लेटर, एक डॉक्युमेंटचा बंच, हे 2 डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जे स्कूल सिलेक्शन झालेलं आहे तुमचं, म्हणजे जे स्कूल मिळालेली आहे त्या स्कूलला व्हिजिट करायची आणि त्यांच्याकडून स्कूल लेवलची ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला ही पूर्ण करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे या विद्यार्थ्यासाठी ही नेक्स्ट स्टेप असणार आहे। तर ऑनलाईनमध्ये ॲडमिशन झाली म्हणजे विद्यार्थ्याचं जेही ॲडमिशन प्रोसेस ही कंप्लीट झाली असं आपण म्हणू शकतो। शाळेची ॲडमिशन 1-2 दिवस लेट झाली तरी चालते, परंतु 28 तारीख दिलेली आहे, तर 28 तारखेपर्यंत ट्राय करा की तुमची ॲडमिशन शाळेमध्ये सुद्धा कन्फर्म झाली पाहिजे। तर ही होती एक आर-टी बद्दल इम्पॉर्टंट अपडेट। यानंतर जी सेकंड लिस्ट लागेल त्याबद्दलची आणि वेटिंगवाल्यांना आणि ज्यांचे नंबर लागलेच नाही त्याबद्दलच्या अपडेट आपण येत्या काही दिवसांमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।